सध्या विदर्भातल्या मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येतोय। विशेषतः नव्यानं मक्याचा हब बनत असलेल्या अकोला आणि वाशिम जिल्ह्यासह चंद्रपूर जिल्ह्यातही काही गावात या किडीचा प्रादुर्भाव दिसून आला असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। असाच प्रादुर्भाव इतर जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं विभागानं म्हटलंय। या किडीच्या नुकसानीचा प्रकार आणि व्यवस्थापनाबद्दलच्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या, पण त्यापूर्वी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर तेवढं मनावर घ्याच आता आणि हा व्हिडिओ एकटे बघत बसल्यापेक्षा मका उत्पादकांच्या ग्रुपमध्ये फिरवा। चला तर मग आजचा विषय सांगते। लष्करी अळी मक्याची पानं खाऊन पिकांचं नुकसान करतात हे आपल्याला माहितीच आहे। नुकत्याच अंड्यातून बाहेर आलेल्या अळ्या पानाचा हिरवा पापुद्रा खातात, त्यानं पानाला पांढरे चट्टे पडतात। दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थेतल्या अळ्या छिद्र करतात, पानाच्या कडा खातात। या अळ्या मक्याच्या पोंग्यात राहून पानाला छिद्र करतात बरं का। म्हणूनच तर पोंग्यातून बाहेर आलेल्या पानावर एका रेषेत एक समान छिद्र दिसतात। विशेष म्हणजे सर्वसाधारण एका झाडावर एक किंवा दोनच अळ्या राहू शकतात, कारण त्या जवळ आल्या ना की एकमेकांनाच खातात। जुनी झाडं पर्णहीन होऊन पानांच्या फक्त शिरा आणि झाडांचं मुख्य खोड शिल्लक राहतं। झाड फाटल्यासारखं दिसतं। खरं तर पोंगा धरण्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत असलेली झाडं प्रादुर्भावाला कमी बळी पडतात, पण मध्यम पोंग्याची अवस्था आणि उशिराच्या पोंग्यांची अवस्था अळीला सर्वात जास्त बळी पडते। एवढंच नाही तर अळी काही वेळा कणसाच्या बाजूने आवरणाला छिद्र करून दाणे पण खाते, तसंच दिवसा पोंग्यात रपून राहते। बरं, ही झाली माहिती, पण या किडीचं व्यवस्थापन कसं करायचंय हे महत्त्वाचं आहे ना, तर तेही उपाय बघूयात। अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानं यावर सल्ला दिलाय। त्यानुसार पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत एकरी 20 याप्रमाणे पक्षी थांबे उभारणं गरजेचं आहे। तर पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत पानावर दिलेली अंडी किंवा अळ्यांचा समूह असलेलं म्हणजेच पांढरे चट्टे असलेली पानं, अंडी आणि अळ्यांसहित नष्ट करावी लागतात। तसंच प्रादुर्भाव दिसताच त्या पोंग्यात सुकलेली वाळू टाकावी असा सल्ला विद्यापीठानं दिलाय। मुळात पतंगच नष्ट केले पाहिजेत। हे पतंग नष्ट करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा एकरी 15 याप्रमाणे वापर करता येईल। सुरुवातीला पानातला हिरवा लवक खाऊन पानावर पांढरे लांबट चट्टे, रेषा किंवा ठिपके दिसताच बॅसिलस थुरिंजिनिसिस आणि कुर्स्टाकी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात किंवा 400 ग्रॅम प्रति एकर जैविक कीटकनाशकांची फवारणी करावी असा सल्लाही देण्यात आलाय। अंड्याची उबण क्षमता कमी करण्यासाठी आणि सूक्ष्म अळ्यांच्या नियंत्रणासाठी 5% प्रादुर्भाव असल्यास 5% निंबोळी अर्क किंवा ॲझिडरेक्टिन 1,500 ppm 50 मिलीलिटर प्रति 10 लिटर याप्रमाणे फवारणंही गरजेचं ठरतं। तर उगवणीनंतर 3 ते 4 आठवड्यांनी 5% झाड प्रादुर्भावग्रस्त आढळली तरच तुम्हाला फवारणी करावी लागणार आहे। तसंच उगवणीनंतर 5 ते 7 आठवड्यांनी मध्यम पोंग्या अवस्थेत 10% पोंग्यांमध्ये प्रादुर्भाव आणि उशिरा पोंग्यांच्या अवस्थेत 20% पोंग्यांमध्ये प्रादुर्भाव आढळला तर फवारणी करावी। पण त्यानंतरच्या गोंडा ते रेशीम अवस्थेत फवारणीची गरज नसेल। पण 10% कणसांमध्ये जर प्रादुर्भाव आढळला तर मात्र फवारणी करावी लागणार आहे। अजून एक महत्त्वाचं आहे, चाऱ्यासाठी घेतलेल्या मका पिकावर कुठल्याही प्रकारची रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करू नका बरं। त्याऐवजी जैविक कीटकनाशकांचा वापर करा असं कृषी विद्यापीठ सांगतंय। यावर कीटकशास्त्रातले तज्ज्ञ अंकुश चोरमले आपल्याला काय सांगतायत ते बघूयात। शेतकरी मित्रांनो नमस्कार। मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव सध्या खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। मागील आठवड्यामध्ये झालेले वातावरणातील बदल, ढगाळ वातावरण, त्यामुळं सडनली या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय। शेतकरी बंधू लष्करी अळीच्या व्यवस्थापनासाठी फक्त कीटकनाशकांच्या वापरावर भर देतात, तर तसं न करता एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती सगळ्या वापरल्या पाहिजेत, तरच आपण या लष्करी अळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवू शकतो। एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये मशागतीय पद्धती असतील, यांत्रिक पद्धती आहेत, भौतिक पद्धती आहेत, जैविक कीटकनाशकांचा वापर आहे आणि त्यासोबत मग रासायनिक कीटकनाशकांचा गरजेनुसार आणि शिफारसीतला वापर। तर या पद्धतीनं मला वाटतं जर आपण गेलो तर लष्करी अळीचा प्रादुर्भाव नक्कीच आपण नियंत्रणात ठेवू शकतो। तर याच्यामध्ये मशागतीय पद्धतीमध्ये जमिनीची खोलवर नांगरट करणं, एक आंतरपीक किंवा मिश्रपीक पद्धती घेणं,
मक्यामध्ये उडीद, मूग, तूर अशा पद्धतीनं जर मिश्र पिकं घेतली तर नक्कीच आपल्याला या किडीपासून चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं. कामगंध सापळ्यांचा वापर या किडीच्या सर्वेक्षणामध्ये खूप महत्त्वाचा आहे. तर एकरी 5 कामगंध सापळे लावले आपण सर्वेक्षणासाठी आणि एकाच वेळेला जर मास ट्रॅपिंग करायचं असेल पतंगांचं तर आपण एकरी 15 सापळे लावले तर नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीनं नियंत्रण मिळू शकते. रासायनिक कीटकनाशकांचा वापर करताना शिफारसीत आणि गरजेनुसार करा. लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी 5 ते 6 कीटकनाशके शिफारसीत आहेत. तर त्यानुसार तुम्ही जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला या किडीपासून चांगला बंदोबस्त मिळू शकतो. शिफारशीत कीटकनाशकांची नावं आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी पाहायला मिळतील. त्यापूर्वी हा व्हिडिओ आवडला असेल तर तसं आम्हाला कमेंटमधून सांगायला विसरू नका. तोपर्यंत पाहत रहा ॲग्रोवन डिजिटल.